चंद्रपुर शहर के शांताराम पोटदुखे विधि महाविद्यालय के विद्यार्थियों ने 15 अगस्त को एक व्यापक आंदोलन का आयोजन किया। यह आंदोलन महानगर पालिका की लापरवाही के कारण उत्पन्न हुए विभिन्न स्वास्थ्य संबंधित मुद्दों को लेकर किया गया। विद्यार्थियों का आरोप है कि महाविद्यालय के गेट के परिसर में कचरा, डंपिंग यार्ड, मटन मार्केट और सफाई की कमी के कारण उनका स्वास्थ्य खतरे में है। इन समस्याओं को लेकर कई बार प्रशासन को सूचित किया गया, लेकिन कोई ठोस कदम नहीं उठाए गए। आंदोलन के दौरान महाविद्यालय के छात्रों ने सड़क पर उतरकर अपने हाथों में विभिन्न फलक लेकर शासन, जिला प्रशासन और नागरिकों का ध्यान आकर्षित करने की कोशिश की। इसके साथ ही चंद्रपुर शहर महानगर पालिका के खिलाफ जोरदार नारेबाजी भी की गई। छात्रों का कहना है कि अगर उनकी मांगे जल्द पूरी नहीं की गई तो भविष्य में आंदोलन और भी तीव्र रूप ले सकता है। छात्रों ने प्रशासन को चेतावनी दी है कि यदि उनकी समस्याओं का समाधान नहीं हुआ तो वे शासन, जिला प्रशासन और महानगर पालिका के खिलाफ बड़े पैमाने पर आंदोलन करेंगे। छात्रों की इस आवाज को गंभीरता से लिया जाना चाहिए ताकि उनका स्वास्थ्य और शिक्षा का अधिकार सुरक्षित रहे। अब यह देखना होगा कि प्रशासन इस मुद्दे पर क्या कदम उठाता है। तो आइए सुनते हैं इस विषय पर विद्यार्थियों ने क्या प्रतिक्रिया दी है। आमचे आंदोलन करण्याचे मुख्य कारण म्हणजे आमच्या कॉलेजभोवती एवढी घाण साचलेली आहे आणि घाण करणारे म्हणजे लाईनने लागलेले मटन मार्केट, भाजी मंडी आणि ते सगळे कचरा इकडेच फेकतात कॉलेजच्या ग्राउंड मध्ये आतमध्ये। त्यामुळे इथे कुत्र्यांचा सुद्धा बाजार खूप झालेला आहे आणि कुत्रे कॉलेजमध्ये अंदर सुद्धा येतात कॉरिडॉर मध्ये वगैरे आणि तिकडली घाण उचलून कॉलेजमध्ये आणतात। बघितलंच आहे बघ, खाली दाखवा तुम्ही, या पद्धतीने इकडे घाण आणतात आणि त्यामुळे वातावरण खूप दूषित होते। तर आम्ही लॉ कॉलेजचे सगळे विद्यार्थी आंदोलन यासाठी करत आहोत की आमच्याकडे जो डंपिंग यार्ड तुम्ही बनवला आहे, महानगरपालिकेला आम्ही याची तक्रार केली होती आणि त्या तक्रारीची त्यांनी नोंदणी न घेता आम्हाला त्यांनी सहकार्य केलं नाही आणि जो डंपिंग यार्ड आहे तो बंद झाला पाहिजे। आमच्या खूप साध्या मागण्या आहे आणि त्या महानगरपालिकेने पूर्ण केल्या पाहिजे। जसं की इथे मटन मार्केट आहे ते पण इथे बंद झालं पाहिजे आणि आमच्या कॉलेजचा जो परिसर आहे तो आम्हाला स्वच्छ पाहिजे। जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही प्रोटेस्ट अजून तीव्र करू आणि याची महानगरपालिकेने नोंद घ्यायची खूप जास्त गरज आहे। राष्ट्रशक्ती, छात्र शक्ती जिंदाबाद। आम्ही लॉ कॉलेजचे विद्यार्थी गण आज इथे जमलो आहे। त्याचं कारण 78वा स्वातंत्र्य दिन आज आम्ही स्वातंत्र्य केला, मोठ्या आनंदात स्वातंत्र्य केला। त्यामध्ये सर्व करताना एक मिठाचा खडा आमच्या आनंदात पडला, तो म्हणजे इथे असलेली घाण। आपण आपल्या मागे पाहू शकता, इथे महानगरपालिकेने डम्पिंग यार्ड करून ठेवलेलं आहे। काही मटन मार्केटचे विक्रेते ते लोक तिथली घाण, जे काही वेस्टेज उरते ते इथे आणून टाकतात आणि श्वानांच्या मार्फत ते आमच्या कॉलेज पर्यंत येते। त्यामुळे काही व्हायरल बिमाऱ्या या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना होत आहे। गेल्या काही दिवसात कॉलेजची उपस्थिती ही फार नगण्यसारखी झालेली आहे। त्यामुळे आम्ही महानगरपालिकेला विद्यार्थी म्हणून आणि कॉलेज म्हणून सुद्धा आम्ही भरपूरदा त्यांना निवेदन दिली आहेत, पत्र व्यवहार केलेला आहे, तरी ते सुद्धा कुठल्याही गोष्टीला दाद देत नाहीयेत। त्यामुळे आज न राहून आजच्या शुभदिनी सुद्धा आम्हाला इथे व्यथा मांडावी लागत आहे आणि या व्यथेचं महानगरपालिकेने आता जर यावेळी काही आमचं लक्षपूर्वक घेतलेलं नाही तर त्यामुळे आम्ही इथे उभा आहोत। तर पुढे हे आंदोलन मोठं होऊ नये आणि विद्यार्थ्यांना यापेक्षा जास्त मनस्ताप सहन करावा लागू नये यासाठी महानगरपालिकेने एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून आमच्याकडे माणसासारखं वागणूक द्यावी ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांमार्फत आम्ही मागणी करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।